ऐका रसाळपणाची या लोभा, की श्रवणींची होती जिभा, बोले इंद्रिया लागे कळंभा एकमेका. अशा रसमाधुर्ययुक्त शब्दांच्या लोभाने कानांना देखील जिभा निर्माण होतील. या अर्थपूर्ण शब्दांमुळे इंद्रियांमध्ये परस्परांत भांडण लागेल. सहजे शब्दू तरी विषो श्रवणाचा, परी रसना म्हणे रसू हा आमूचा. घ्राणासी भावो जाय परिमळाचा, हा तोची होईल. वास्तविक पाहता शब्द हा कानाचा विषय आहे, परंतु जिव्हा म्हणेल हा रसमाधुर्ययुक्त विषय आमचा आहे. तसेच नाकाला असे वाटेल की ह्या शब्दांच्या माध्यमातून मला विविध प्रकारचे सुवास प्राप्त होतील, तर हा शब्द रस आणि सुगंध होईल. नवल बोलतीये रेखेची वाहणी, देखता डोळा पुरो लागे धणी. ते म्हणती उघडली खाणी, रूपाची हे. आश्चर्य असे की या काव्य शब्दांतील भावचित्रांची मालिका पाहून डोळ्यांनाही तृप्ती लाभेल आणि डोळे म्हणतील ही तर रूपाची खाणच उघडली आहे. जेथ संपूर्ण पद उभारे, तेथ मनची धावे बाहिरे. बोलू भुजाही आविष्कारे, आलिंगावया. ज्यावेळी मधुर शब्द जुळून अमृतमय वाक्य मुखातून प्रगटेल, त्यावेळी त्याला जाणण्यासाठी मन बाहेर धावेल आणि बाहू देखील त्या चैतन्यमय शब्दांना आलिंगन देण्याकरता सरसावतील. ऐशी इंद्रिये आपुलालिया भावी, झोंबती परी तो सारिसेपणेची बुझावी. जैसा एकला जग चेववी, सहस्त्र करू. याप्रमाणे सर्व इंद्रिये आपल्या विषयांच्या भावनेने या शब्दांना झोंबतील, परंतु ते शब्द सर्वांचे सारखे समाधान करतील. ज्याप्रमाणे एकटाच सूर्य आपल्या हजारो किरणांनी जगत व्यापाराला चालना देतो,